गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण नेक्स्ट एक्झाम्पल जे बघणार आहे टाईम डिस्टन्स एरिया, त्यामधलं नेक्स्ट एक्झाम्पल आहे अ बॉय गोज टू हिज स्कूल फ्रॉम हिज हाऊस ॲट अ स्पीड ऑफ 3 किलोमीटर पर अवर्स अँड रिटर्न ॲट अ स्पीड ऑफ 2 किलोमीटर पर अवर्स. इफ ही टेक्स 5 hours in going and coming, the distance between his house and school is. So speed is equal to distance divided by time. स्पीड जे आहे तो स्पीडचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय टाईम. आपल्याला त्याला स्कूल टू कॉलेज, स्कूल टू हाऊसपर्यंतचा जे काही डिस्टन्स आहे ते क्रॉस केल्यानंतर किती टाईम लागलेला आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. सो पहिल्यांदा टाईम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. जो टाईम लागलेला आहे तो आहे 5 hours. सो टाईमच्या खाली व्हॅल्यू लिहिली 5 hours इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 3 प्लस एक्स डिवायडेड बाय 2. कारण त्याचं जे स्पीड आहे ते स्पीड काय दिले, हाऊस ॲट अ स्पीड ऑफ 3 किलोमीटर पर अवर्स अँड रिटर्न ॲट अ स्पीड ऑफ 2 किलोमीटर पर अवर्स. म्हणजे त्याचं जाण्याचं आणि येण्याचं स्पीड काय आहे, एकदा 3 किलोमीटर आहे आणि एकदा 2 किलोमीटर आहे. म्हणून एक्स डिवायडेड बाय 3 प्लस एक्स डिवायडेड बाय 2. देन नेक्स्ट स्टेपला 5 hours ॲज इट इज इक्वल टू प्लस आहे त्यामुळं क्रॉस मल्टिप्लिकेशन केले 2x प्लस 3x डिवायडेड बाय 3 इंटू 2 6. 2 इंटू एक्स 2x मध्ये साईन प्लस ॲज इट इज 3 इंटू एक्स 3x डिवायडेड बाय 3 इंटू 2 6 इक्वल टू 2x प्लस 3x इक्वल टू 5x. सो 5x डिवायडेड बाय 6. 5x divided by 6. Then 5 hours as it is. Next step la 5 hours is equal to 5x divided by 6. Then 5 get cancel. X is equal to value राहिली शिल्लक 6 किलोमीटर पर hours. शिल्लक राहिली एक्सची व्हॅल्यू 6 किलोमीटर. सो त्याचं अंतर किती आहे, 6 किलोमीटर आहे स्कूल टू हाऊस. यामधलं जे अंतर आहे डिस्टन्स ते किती आलेलं आहे आपलं 6 किलोमीटर्स. ते डिस्टन्स नेहमी किलोमीटरमध्ये असतं त्यामुळे एक्स इज इक्वल टू 6 किलोमीटर्स हे आपण तिथे लिहिलेलं आहे. एकक दरवेळेस तिथं असेलच, त्यानुसार आपल्याला ते तिथं लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सेम त्याच मेथडचं एक्झाम्पल आहे, पण इथं जे दिलेलं आहे ह्या एक्झाम्पलमध्ये सेम डिस्टन्स दिले. आणि ज्या आपण प्रिवियस लेक्चरमध्ये प्रॉपर्टीज बघितलेल्या त्यामध्ये काय होतं, अपोजिट डिस्टन्स असेल तर आपण प्लस घेतो. इथं जाण्याचं स्पीड नंतर येण्याचं स्पीड असं होतं आणि डिस्टन्सच्या व्हॅल्यू पण वेगवेगळ्या दिलेल्या त्यामुळे आपण प्लस घेतलेलं. इथं काय दिले त्यांनी स्पेशली मेन्शन केले, सेम डिस्टन्स. सेम डिस्टन्स असेल तर आपल्याला सबस्ट्रॅक्शन्स वजाबाकी करायचे. इफ ए अँड बी ट्रॅव्हल द सेम डिस्टन्स ॲट अ स्पीड ऑफ 9 किलोमीटर पर अवर्स अँड 10 किलोमीटर पर अवर्स रिस्पेक्टिवली, इफ ए इज टेक्स 36 minutes more than B and the distance traveled by each is. सो आता पहिल्यांदा T1 minus T2 minus T2 is equal to 36 किलोमीटर. T म्हणजे आपण टाईमसाठी नोटेशन यूज केले, T1 minus T2 is equal to 36 minutes. सो टीचा म्हणजे टाईमचा जो फॉर्म्युला आहे तो काय आपला डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. सो फॉर्म्युला जो आहे तिथं पुट केलेला आहे.
distance divided by speed minus distance divided by speed is equal to 36 minutes as it is. So फर्स्ट डिस्टन्स किती आहे 9 किलोमीटर आणि सेकंड 10 किलोमीटर, म्हणून x डिवायडेड बाय 9 मायनस x डिवायडेड बाय 10. x डिवायडेड बाय 9 मायनस x डिवायडेड बाय 10 इक्वल टू 36 डिवायडेड बाय 60. बिकॉज 36 मिनिट दिल्यात, 1 मिनिट कितीचा असतो आपला, किती सेकंदाचा असतो, 60 सेकंदाचा असतो, म्हणून 36 डिवायडेड बाय 60. सो नेक्स्ट स्टेपला 10x मायनस 9x क्रॉस मल्टिप्लिकेशन केले, 10 इंटू x 10x मायनस 9x डिवायडेड बाय 9 इंटू 10 90. 10x मधून 9x गेले, शिल्लक काय राहिला 1x. सो x डिवायडेड बाय 90 ही स्टेप आली. तिथं डायरेक्टली स्टेप लिहिली, 10 इंटू x 10x मायनस 9 इंटू x 9x, 10x मायनस 9x, 10 मधून 9 गेले, शिल्लक राहिला 1 तुमचा. सो 1x डिवायडेड बाय 90 इज इक्वल टू 36 डिवायडेड बाय 60. सो 36 60ला किंवा जो भाग लावलेला आहे तो भाग लावलेला आहे, 0 0 कॅन्सल केलेला आहे, 6 वरती 36ला भाग लावला आहे, व्हॅल्यू शिल्लक राहिल्यात 9 आणि 6. सो x इज इक्वल टू 9 इंटू 6 इज इक्वल टू 54. सो x इज इक्वल टू 54 किलोमीटर्स. x इज इक्वल टू 54 किलोमीटर्स हे आपलं आन्सर इथं आलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे, बाय वॉकिंग ॲट 3 डिवायडेड बाय 5 ऑफ हिज युजल स्पीड अ मॅन रिचेस ऑफिस 20 मिनिट्स लेटर. व्हॉट इज हिज युजल टाईम. सो आता डिवायडेशनमध्ये व्हॅल्यू दिली, युजल टाईम दिलेला आहे, तो किती आहे 20 मिनिट्स दिलेला आहे, 20 मिनिट्स. सो यामध्ये पहिल्यांदा काय दिले 3 डिवायडेड बाय 5, जी की व्हॅल्यू लिहून घेतलेली 3 डिवायडेड बाय 5. सो त्याचा टाईम जो आहे तो आपण डिवायडेशनमध्ये दिलेली व्हॅल्यूने मी काय करतो अल्टरनेट करतो, म्हणजे त्याची पोझिशन जी आहे ती चेंज करतो. न्यूमरेटर आणि डिवायडर आहे ती काय करतो चेंज करतो. सो टाईम इज इक्वल टू 5 डिवायडेड बाय 3. नेहमी इथं लक्षात ठेवायचं की जेव्हा डिवायडेशनमध्ये व्हॅल्यू येते 3 डिवायडेड बाय 5 असेल, 10 डिवायडेड बाय 2 असेल किंवा 2 डिवायडेड बाय 3 कुठलीही व्हॅल्यू असेल तर ती अल्टरनेटिव्हली चेंज करायचं न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर. सो इथं मी 5 डिवायडेड बाय 3 केलं आहे. आता 5 आणि 3मध्ये डिफरन्स कितीचा आहे 2चा डिफरन्स आहे, जो की डिफरन्स साईडला लिहिला आहे, नेहमी चेक करायचं. ज्या व्हॅल्यू आहेत डिवायडेशनमध्ये त्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे 2चा आहे. मग 2 जर त्या 20 मिनिट्स जे आहेत 20 मिनिट्सला जर आपण भाग लावला तर किती व्हॅल्यू येईल 10 ही व्हॅल्यू येईल. त्या 2 20 मिनिट्स ज्याला अंडरलाईन केली क्वेश्चनमध्ये त्याला जर भाग लावला तर व्हॅल्यू किती येईल 10 ही व्हॅल्यू येईल. त्या 2 20ला भाग लावला तर 10 ही व्हॅल्यू येईल, म्हणून 5 इंटू 10 डिवायडेड बाय 3 इंटू 10 आणि इकडं 2 इंटू 10 सगळ्याला 10 मल्टिप्लाय करायचं. सो 5 इंटू 10 50, 3 इंटू 10 30 आणि 2 इंटू 10 20 मिनिट्स. सो यामध्ये लिहायचं तर युजल टाईम इज 30 मिनिट्स.
युज्युअल टाईम किती आलेला आहे 30 मिनिट्स अँड लेटर टाईम आलेला आहे 50 मिनिट्स आणि त्यामध्ये जो डिफरन्स येतो आहे 20 मिनिट्स. सो आपला यातला युज्युअल टाईम आपल्याला विचारले, युज्युअल तर तो आलेला आहे आपला 30 मिनिट्स. इथे दोन टाईम आल्यात 30 मिनिट्स आणि 50 मिनिट्स. सो युज्युअल टाईम आहे 30 मिनिट्स आणि लेटर टाईम आहे 50 मिनिट्स आणि त्यामधला डिफरन्स जो आहे तो आहे 20 मिनिट्स. सगळ्यात इझी क्वेश्चन असतो डिवायडेशनचा. फक्त न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज करायचा. त्याचा जो डिफरन्स येईल तो साईडला लिहायचा. डिफरन्सची जी व्हॅल्यू येईल त्यानं त्यामध्ये जो मिनिट्सची व्हॅल्यू दिली त्याला भाग लावायचा. कितीनं भाग लावून जी व्हॅल्यू येईल 2नं मी 20ला भाग लावला तर काय माझा आन्सर येईल 10 येईल. मग 10नं सगळ्याला मल्टिप्लाय करायचं. 55ला मल्टिप्लाय केलं 3ला आणि 2ला. देन नेक्स्ट मल्टिप्लाय करून खाली व्हॅल्यू लिहिली. जी वरची व्हॅल्यू असते 50 तो नेहमी लेटर टाईम असतो. युज्युअल टाईम आलेला आहे 30 आणि त्या दोन्हीतला डिफरन्स आलेला आहे 20. सेम एक्झाम्पल आहे बघा सॉल्व होते का. बाय वॉकिंग ॲट 7 डिवायडेड बाय 4th ऑफ हिज युज्युअल स्पीड अ मॅन रिचेस ऑफिस 30 मिनिट्स अर्ली. व्हॉट इज ही युज्युअल टाईम. देन काय दिलेलं आहे वॉकिंग स्पीड वॉकिंग ॲट 7 डिवायडेड बाय 4. सो स्पीडची व्हॅल्यू आली 7 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू ती टाईममध्ये कन्वर्ट केली तर आपण काय होईल उलटी व्हॅल्यू येईल. अल्टरनेटिव्हली न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर चेंज होतील. सो टी इज इक्वल टू 4 डिवायडेड बाय 7. डिफरन्स कितीचा आहे 4 आणि 7मध्ये 3चा डिफरन्स आहे. मिनिट किती विचारलं 30 मिनिट्स. 3नं जर 30ला भागलं तर किती येईल 10 येईल. सिमिलरली टी इज इक्वल टू 40 इंटू 10 7 इंटू 10 आणि 3 इंटू 10. मल्टिप्लिकेशन केलं तर सॉरी तिथं 4 इंटू 10 पाहिजे तर काय येईल 40 डिवायडेड बाय 70. सो त्यामध्ये युज्युअल टाईम काय आला 70. लेटर टाईम काय आला 40 आणि डिफरन्स किती आला 30 मिनिट्स. सो नेक्स्ट एक्झाम्पल आहे. नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे रनिंग विथ 4 डिवायडेड बाय 7th ऑफ हिज युज्युअल स्पीड अ मॅन covers a certain distance in 28 minutes. Calculate the time taken by the man to cover the same distance running with his usual speed. Speed is equal to व्हॅल्यू काय दिली 4 डिवायडेड बाय 7. 4 डिवायडेड बाय 7. 4 डिवायडेड बाय 7. ऑलरेडी त्यांनी युज्युअल स्पीड त्यांनी दिलेला आहे 4 डिवायडेड बाय 7. सो तो टाईममध्ये म्हणजे उलटा कनेक्ट केला तर काय होईल 4 डिवायडेड बाय 7. सॉरी स्पीडमध्ये कन्वर्ट केलं तर काय होईल 7 डिवायडेड बाय 4. डिफरन्स कितीचा आहे 3चा. पण जे मिनिट्स दिल्यात त्यामध्ये किती आहे 28 आहे. मग 3नं भाग जातोय का 3नं भाग त्याला जात नाही. मग अशा वेळेस काय करायचं जे स्पीड आहे स्पीड इज इक्वल टू युज्युअल आणि करंट हे दोन्ही टाईम लिहायचे. युज्युअल टाईम किती आहे 7 आहे आणि करंट टाईम किती आहे 4. हे कशावरून ओळखायचं तर एक्झाम्पलमध्ये जी व्हॅल्यू दिली 4 डिवायडेड बाय 7 त्यामध्ये 4 ही जी पहिली व्हॅल्यू ही नेहमी काय असते करंट व्हॅल्यू असते आणि जी डिवाइडला व्हॅल्यू आहे ती काय असते नेहमी युज्युअल व्हॅल्यू असते. सो स्पीड इज इक्वल टू युज्युअल आणि करंट टाईम. युज्युअल टाईम आहे 7 करंट टाईम आहे 4. सो टाईम इज इक्वल टू आता त्यामध्ये 28 ही व्हॅल्यू आहे. सो 7 ही जी युज्युअल व्हॅल्यू आहे
टाईममध्ये काय केलं, खाली आपण अल्टरनेटिव्हली पोझिशन चेंज केली. 4 युज्युअल टाईम आला 4 आणि करंट टाईम आला 7. वरती जे आहे ते आपण स्पीडचं स्ट्रक्चर लिहिलं आहे, युज्युअल आधी आणि करंट नंतर. टाईममध्ये काय येतं, युज्युअलची व्हॅल्यू काय येईल 4 आणि करंटची व्हॅल्यू येईल 7. तो आता 7 आहे, 7 × 4 केलं तर 28 मिनिट्स हे करेक्ट येते. 7 × 4 7 चोक 28. सो इथं 28 लिहिलेलं आहे. मग 4ला सुद्धा आपल्याला कितीनं मल्टिप्लाय करायला लागेल, 4नंच, तेव्हा आपला युज्युअल टाईम येईल. बिकॉज 7 × 4 28 मिनिट्स आहे, कारण इथं सेम डिस्टन्स दिलेलं आहे, त्यामुळं सेम व्हॅल्यूनंच मल्टिप्लाय होणार. 7 × 4 28, जे की क्वेश्चनमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे 28 मिनिट्स. म्हणून 4 × 4 = 16. सो आन्सर आलेलं आहे आपलं 16 मिनिट्स. सेम आता आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय अ कार इन 7 hours इफ इट हॅज कवर्ड 186 किलोमीटर इन 3 hours. जे कार आहे ते कारने किती डिस्टन्स कवर केलेलं आहे, 7 hours मध्ये 186, तर 3 hours किती किलोमीटर डिस्टन्स कवर्ड करेल. सो त्यामध्ये लेट x = विथ द डिस्टन्स कवर्ड इन 7 hours. स्टार्टिंगला म्हणले डिस्टन्स आणि टाईम आर द डायरेक्ट प्रपोर्शन्स. डायरेक्ट प्रपोर्शन्स जे आहे ते आपण यूज करणार आहे, म्हणून 7 / 3, बिकॉज हे अवर्स आहेत जे आपण एका साईडला घेतले डिवायडेशनमध्ये, 7 hours आणि 3 hours. 7 / 3 = x / 186. So 7 × 186 = 3x, किंवा 3x = 186 × 7. So x = 186 × 7 / 3. सो मल्टिप्लिकेशन केलं आहे, त्याला भाग लावलेलं आहे, ॲन्सर आपल्याला 434 किलोमीटर्स. कॅल्क्युलेशन करून चेक करा सेम ॲन्सर येते का बघा. त्यानंतर सेम सेकंड प्रॉब्लेम आहे, काही चेंज नाही, सेम मेथड फॉलो करायची. अ कार मूव्हिंग विथ ॲव्हरेज स्पीड ऑफ 6 km/h can cover a given distance in 5 hours. How many hours would be required if it had the average speed of 7 km/h? So ratio of the speed is 60 / 75 आणि रेशो ऑफ द टाईम इज 5 / x. हे डिवायडेशनचा रेशो कसा घ्यायचा, नेहमी ज्या व्हॅल्यूंचे एकक आहेत जे की सेम आहेत, इथं 60चं काय आहे km/h आणि 75चं काय आहे km/h, तर त्या व्हॅल्यू नेहमी काय येणार आपल्या एकाखाली एक येणार एका साईडला, त्यांचा एक रेशो तयार होणार. सो रेशो ऑफ द स्पीड इज, कारण दोन्ही स्पीडच्या व्हॅल्यू आहेत, 60 / 75 and ratio of the time is 5 / x. मध्ये 60 / 75 = x / 5. So x = 60 / 75 × 5. भाग लावलेला आहे, मल्टिप्लिकेशन केलेलं आहे, 4 hours हे आपलं आन्सर इथं आलेलं आहे. फोर hours. त्यानंतर खाली एक टिप दिलेली आहे, द ड्युरेशन इन अवर्स, मिनिट्स और सेकंड्स स्पेंड टू कवर अ सर्टन डिस्टन्स इज कॉल्ड द टाईम. अवर्स असेल, मिनिट्स असेल, सेकंड असेल, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, टाईमच म्हणणार आहे.
त्यानंतर खाली नोट दिली, SI युनिट ऑफ स्पीड इज मीटर पर सेकंड और मीटर पर सेकंड, जो की शॉर्ट फॉर्म आहे मीटर पर सेकंड. द अदर मोस्ट कॉमनली युज्ड युनिट ऑफ स्पीड इज किलोमीटर पर आवर्स. त्याचा शॉर्ट फॉर्म खाली दिला आहे ब्रॅकेटमध्ये, किलोमीटर पर आवर्स. त्यानंतर नेक्स्ट आहे, आर्के ट्रॅव्हल्स ॲट स्पीड ऑफ 63 miles per hour if he reduce his speed in the ratio 9:8. Find the new speed. The new speed ratio दिला आहे 9:8 म्हणजे 9 divided by 8 equal to 63 divided by x. 9 into x equal to 8 into 63. So x is equal to 8 into 63 divided by 9. सो 9 डिवाइड करा, 63ला भाग जाईल. 8 into 7 येईल 56 मिल्स, जो की आपला नवीन स्पीड आलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट जो कंटेंट बघणार आहे तो म्हणजे ट्रायंगल. सो टाइम डिस्टन्स स्पीडचे हे जे एक्झाम्पल आहेत इझी आहेत. त्यामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल. आता जे ट्रायंगल आहेत त्या ट्रायंगलचे वेगवेगळे पार्ट आहेत, वेगवेगळे टाईप आहेत, त्याच्या डेफिनेशन्स आहेत. सो पहिल्यांदा एरिया ट्रायंगल. जो ट्रायंगल आहे तो म्हणजे काय, ट्रायंगल इज द मोस्ट पॉवरफुल geometry which is a closed two-dimensional shape having 3 sides. 2-dimensional shape आहे आणि त्याला साइड्स किती आहेत, 3 आहेत. सो ट्रायंगल आहे जो की तुम्ही कशाही वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करू शकता. इथे 2 पद्धतीने मी ड्रॉ करून दाखवलेला आहे. त्याला साइड्स किती असतात, ट्रायंगलला 3 साइड्स असतात. त्यानंतर फॉर एक्झाम्पल जो ट्रायंगल आहे, जो की इथं ट्रायंगल दिसतोय तुम्हाला, तर त्याचा जो बेस आहे तो बेस, त्याला इथं ॲरो करून त्याचा बेस कोणता आहे तो बेस दाखवलेला आहे. आणि जे मधून क्रॉस लाईन दिली असेल तुम्हाला ती म्हणजे त्या ट्रायंगलची हाईट असते, जे की हाईट आणि बेस इथे दाखवलेले आहेत ह्या डायग्राममध्ये. सेकंड डायग्राम आहे त्यामध्ये सुद्धा त्याचा बेस आणि हाईट ही दाखवलेली आहे. आता जो ट्रायंगलचा फॉर्म्युला आहे, इफ ए ट्रायंगल्स इज इक्वल टू, रँडमली ए हे नोटेशन यूज केले, तिथे तुम्ही कोणतेही नोटेशन यूज करू शकता. ट्रायंगल्स इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला आहे. ट्रायंगल इज इक्वल टू बेस इंटू हाईट. बिकॉज 1 डिवायडेड बाय 2 का केले, तर ट्रायंगलचे किती इक्वल पार्ट झाल्यात तुमचे, 2 इक्वल पार्ट झाल्यात. हाफ सेक्शनमध्ये आपण लाईन जी आहे ती क्रॉस केली. बट ट्रायंगलचा हा फॉर्म्युला आहे. ट्रायंगल इज इक्वल टू 1.5 इंटू बेस इंटू हाईट. 1 डिवायडेड बाय 2 इंटू बेस इंटू हाईट. सो नेक्स्ट जी डायग्राम आहे खाली 3rd नंबरची, त्यामध्ये एका ट्रायंगलला किती हाईट ड्रॉ केलेले आहे, 3 हाईट, H1 H2 आणि H3. त्याला बेस पण किती आले आहेत, 3 बेस आहेत, B1 B2 B3. आता याच्या व्यतिरिक्त आपण एक्स्ट्रा नाही ॲड करू शकत, त्याला बेस पण आणि हाईट पण. सो जास्तीत जास्त 3 बेस येतील आणि 3 हाईट येतील. त्या हाईट कशाही कोणत्याही कॉर्नरमधून ड्रॉ केलेली असतील. सो आता तिन्हीचे फॉर्म्युले काय होतात, अ ट्रायंगल इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 2 बेस इंटू हाईट, 1 डिवायडेड बाय 2 इंटू B1 इंटू H1, 1 divided by 2 into B2 into H2, 1 divided by 2 equal to B3 into H3. बेस आणि हाईट जे की दिलेले इथे. त्यानंतर नेक्स्ट टाइप्स ऑफ ट्रायंगल.
ट्रायंगलचे जे टाईप्स आहेत ते आता आपण बघूया. त्याआधी डेफिनेशन आहे ट्रायंगलची. अ पॉलिगॉन मेड बाय अ 3 लाईन सिगमेंट इज कॉल्ड ट्रायंगल्स. आता जे टाईप्स आहेत ट्रायंगलचे ते अकॉर्डिंग टू द साईड्स आणि अकॉर्डिंग टू द अँगल ह्यानुसार त्याचे टाईप्स आहेत. अकॉर्डिंग टू द साईडनुसार कोणते येतात 3 बघा. इक्विलेटरल ट्रायंगल, आयसोस्केल ट्रायंगल, स्केलन ट्रायंगल. अकॉर्डिंग टू द अँगल्स, अँगल्समध्ये ॲक्युएट अँगल ट्रायंगल्स, राईट अँगल ट्रायंगल्स आणि ॲप्ट्युअस अँगल ट्रायंगल हे 3 येतात. अकॉर्डिंग टू द साईड आणि अकॉर्डिंग टू द अँगल यानुसार ट्रायंगलचे टाईप्स आहेत. इक्विलेटरल ट्रायंगल, आयसोस्केल आणि स्केलन. आता 1 बाय 1 ह्या ट्रायंगलचे जे आहेत ते आपण डेफिनेशन आणि तो ट्रायंगल कसा येतो त्याची डायग्राम हे दोन्ही बघूया. सो त्यामध्ये फर्स्ट आहे इक्विलेटरल ट्रायंगल. इक्विलेटरल ट्रायंगलमध्ये डेफिनेशन आहे त्याची. इफ अ ट्रायंगल हॅव ऑल 3 साइड इक्वल देन इट इज कॉल्ड इक्विलेटरल ट्रायंगल. यामध्ये काय केलं जातं, ट्रायंगलच्या तिन्ही साईड कशा असतात, इक्वल असतात, सेम असतात, म्हणून याला म्हटले इफ अ ट्रायंगल हॅविंग ऑल 3 साइड्स आर इक्वल देन इज कॉल्ड इक्विलेटरल ट्रायंगल. ज्या ट्रायंगलच्या तिन्ही साईड इक्वल असतील तर त्याला आपण इक्विलेटरल ट्रायंगल म्हणणार. सेकंड जे आहे ते आयसोस्केल ट्रायंगल. इफ अ ट्रायंगल हॅव 2 साइड्स इक्वल देन इट इज कॉल्ड आयसोस्केल ट्रायंगल. ज्या ट्रायंगलच्या 2 साइड्स ज्या आहेत ते इक्वल असतील त्या ट्रायंगलला आपण आयसोस्केल ट्रायंगल असं म्हणणार. त्यानंतर थर्ड नंबरला स्केलन ट्रायंगल. स्केलन ट्रायंगलमध्ये इफ अ ट्रायंगल हॅव ऑल 3 साइड्स अनइक्वल देन इट इज कॉल्ड स्केलन ट्रायंगल. यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यात तिन्ही साईड अनइक्वल असतील. इफ अ ट्रायंगल हॅव ऑल 3 साइड अनइक्वल म्हणजे इक्वल नसतील असा जो ट्रायंगल येईल त्याला आपण स्केलन ट्रायंगल म्हणणार. त्यानंतर आपण नेक्स्ट डेफिनेशनकडे जाऊया. नेक्स्ट डेफिनेशन आहे ॲक्युएट अँगल ट्रायंगल. इफ अ ट्रायंगल हॅव ऑल 3 angles a acute angle then it is called acute angle triangle. जी की इथं डायग्राम दिली ABC. त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन दिली राईट अँगल ट्रायंगल. इफ अ ट्रायंगल हॅव all 3 angles acute angle then it is called acute angle triangle. राईट अँगल असतो तो कितीचा असतो 90 डिग्रीचा, जी की साईडला डायग्राम तुम्हाला दिसते. त्यानंतर सेकंड आहे ॲप्ट्युअस अँगल ट्रायंगल. इफ अ ट्रायंगल्स हॅव 1 angle ॲप्ट्युअस अँगल देन इट इज ॲप्ट्युअस अँगल ट्रायंगल. तो किती डिग्रीचा आहे बघा 30, 40 किंवा 110. त्याचा शेप पण बघा कसा आहे. देन त्याचे एक्झाम्पल जे आहेत ते एक्झाम्पल आता आपण 1 बाय 1 सॉल्व करूया. इझी एक्झाम्पल आहेत, काही अवघड नाही. फाइंड द एरिया ऑफ द ट्रायंगल शोज. जो की एक ट्रायंगल दिला आहे आपल्याला, त्याला व्हॅल्यू दिल्यात 20,
24 आणि 20. सो पहिल्यांदा ट्रायंगल जो आहे तो आपण ड्रॉ करून घ्यायचा. त्याची बेस आणि हाईट ज्या आहेत त्या आपल्या आपण ड्रॉ करायच्या. सो ट्रायंगल ड्रॉ केला आहे, त्याला हाईट जी आहे ती हाईटसुद्धा डॉटेड लाईननं ड्रॉ केलेली आहे. सो हाईटची व्हॅल्यू किती दिली? 24. साईडला 20 व्हॅल्यू ॲज इट इज लिहिल्यात. आता जो बेस आहे त्या बेसची व्हॅल्यू किती येईल? बेसची व्हॅल्यू 12. एका साईडच्या बेसची व्हॅल्यू 12 येईल आणि एका साईडची 12. त्यामुळे हाईट किती येईल? 24. सो बेस 12 जो आहे तो एका साईडला लिहून घेतला आहे. सो फॉर्म्युला तर सगळ्यांना माहिती आहे. ट्रायंगल इज इक्वल टू हाईट इंटू बेस, जो की साईडला लिहिलेला आहे. ए इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. 1/2 24 इंटू 16 ही व्हॅल्यू नंतर पुट केली. आधी हाईटची जी व्हॅल्यू आहे ती कॅल्क्युलेट केली इथं. सो पहिल्यांदा हाईट आपल्याला डायग्राममध्ये दिली का? नाही आहे दिलेली. बेस दिलेला आहे 24. त्या बेसचं कन्वर्ट आपण कशात केलं आहे? एका साईडमध्ये. हाईट आपण डॉटेड लाईननं ड्रॉ केलेली आहे, त्याला एच म्हटलं आहे. त्या हाईटची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. सो हाईट स्क्वेअर प्लस बेस स्क्वेअर इज इक्वल टू 20 स्क्वेअर. सो हाईट स्क्वेअर एका साईडला घेतली. बेस स्क्वेअर म्हणजे किती येईल? 12चा स्क्वेअर 144 इज इक्वल टू 20चा स्क्वेअर 400. सो एच स्क्वेअर इज इक्वल टू 400 मायनस 144 इज इक्वल टू 256. एच स्क्वेअर आहे त्यामुळे दोन्ही साईडला आपण अंडर रूट अप्लाय केलं. अंडर रूट ऑन बोथ साईड. सो अंडर रूटमध्ये एच स्क्वेअर इज इक्वल टू अंडर रूटमध्ये 256. रूट गेट कॅन्सल. एच इज इक्वल टू 16. सो हाईटची व्हॅल्यू आलेली आहे 16. सो हाईटची व्हॅल्यू 16 आली. हाईटची जी व्हॅल्यू 16 आली ती काय आपण करणार आहे? व्हॅल्यू एरिया ऑफ ट्रायंगलचा जो फॉर्म्युला आहे, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट, त्यामध्ये आपण पुट करणार. सो 1/2 इंटू बेस आहे 24 इंटू 16. सो 100 भाग लावलेला आहे त्यानं. तर 1/2 पाहिजे, लिहिताना मिस्टेक झाली, 1/3 झाले. सो 1/2 इंटू 384. सो 192 हे आन्सर येईल तिथं. सो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. अँगल ऑफ ट्रायंगलचे इझी एक्झाम्पल आहेत ते नेक्स्ट लेक्चरला आपण कंटिन्यू करूया.